नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM कुसुम सोलार योजनेसाठी अर्ज केला असेल, तुमचा नंबर लागला असेल आणि तुम्ही कोटेशनचे पैसेसुद्धा भरले असतील, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कदाचित तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा मंजूर झालेला सोलार पंप रद्द होऊ शकतो आणि तुमचे भरलेले पैसे तुम्हाला परत पाठवले जाऊ शकतात. होय, तुम्ही बरोबर ऐकले. महाऊर्जा म्हणजेच मेढाकडून आता शेतकऱ्यांना डायरेक्ट अल्टिमेटम देणारे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही 7 दिवसाच्या आत एक विशिष्ट काम केलं नाही, तर तुमची संधी हुकलीच म्हणून समजा. नेमकं काय आहे हे नवीन अपडेट? वेंडर अलोकेशन बद्दलचे हे कडक नियम का आले आहेत आणि आता तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांमधून योग्य निर्णय कसा घ्यायचा, हेच आज आपण या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण त्या SMS बद्दल आणि त्यानंतर करायच्या प्रोसेसबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, PM कुसुम योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर योजना आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हजारो शेतकरी या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतात सोलार पंप बसवत आहे. प्रोसेस एकदम सरळ असते. तुम्ही अर्ज करता, तुमचा नंबर लागतो, डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात आणि मग तुम्हाला लाभार्थी हिस्सा म्हणजेच पेमेंट करायचं असतं. इथपर्यंत सर्व ठीक असतं, पण खरी अडचण येते ती पेमेंट केल्यानंतर. पैसे भरल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीची कंपनी किंवा एजन्सी व्हेंडर निवडायची असते. त्यालाच आपण व्हेंडर सिलेक्शन म्हणतो. पण सध्या काय होत आहे, अनेक शेतकऱ्यांनी पैसे तर भरले आहेत, पण ते पोर्टलवर जाऊन कंपनी निवडतच नाहीये. का? कारण त्यांना त्यांच्या ओळखीची किंवा स्पेसिफिक नामांकित कंपनी जसे की टाटा, किर्लोस्कर, शक्ती, GK लिस्टमध्ये दिसत नाही. शेतकरी वाट पाहतात की कधीतरी माझी आवडती कंपनी लिस्टमध्ये येईल आणि मगच मी निवड करेन. मित्रांनो, हीच वाट पाहणं आता महागात पडू शकतं, कारण महाऊर्जा विभागाने आता स्पष्ट केले की ही वेटिंग गेम आता चालणार नाही. आता नेमकं अपडेट काय आहे ते पाहूया. ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरून बरेच दिवस झाले आहेत, पण अजूनही कंपनी निवडलेली नाही, अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर महाऊर्जा मुख्यालयातून थेट SMS येत आहेत. या मेसेजमध्ये 2 टप्प्यात सूचना दिल्या जात आहेत. पहिला मेसेज येतो की आपण पैसे भरून खूप दिवस झाले आहेत, तरीही पुरवठादार निवडलेला नाही. आपल्याला विनंती आहे की पुढील 7 दिवसाच्या आत कंपनी निवडावी. आणि जर याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर मग दुसरा आणि शेवटचा मेसेज येतो, ज्यात तारीख दिली जाते. उदाहरणार्थ, काही शेतकऱ्यांना 3 जानेवारी 2025 ची तारीख देण्यात आली आहे. त्यात स्पष्ट लिहिले, दिलेल्या तारखेपर्यंत निवड न केल्यास तुमचा अर्ज अपात्र ठरवला जाईल आणि तुमचे पैसे परत रिफंड केले जातील. म्हणजेच काय, तर तुमची फाईल क्लोज केली जाईल. पुन्हा नव्याने अर्ज करावा लागेल, पुन्हा नंबरला लागण्याची वाट पाहावी लागेल आणि हे किती कष्टाचं आहे हे एका शेतकऱ्यांपेक्षा जास्त चांगलं कोणालाच माहीत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की मला हवी ती कंपनी तिथे दिसत नसेल तर मी दुसऱ्या कंपनीचा पंप का घेऊ? मित्रांनो, तुमचं बरोबर आहे. तुम्हाला जर कंपनी घ्यायचीच नसली, तुमचे पैसे तर वापस येणारच आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. कुसुम योजनेअंतर्गत ज्या कंपन्या वेंडर लिस्टेड असतात, त्या सर्व कंपन्यांचे पंप शासनाच्या मानकानुसार टेस्ट केलेले असतात. त्यांच्या वॉरंटी पिरियड, सर्व्हिस आणि कार्यक्षमता जवळजवळ सारखीच असते. तुम्ही ज्या मोठ्या ब्रँडची वाट पाहता, त्या कंपनीचा कोटा कदाचित तुमच्या जिल्ह्यासाठी संपला असेल किंवा त्या कंपनीने नवीन ऑर्डर्स घेणे थांबवलेले असेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही हट्ट धरून बसलात, तर हातात असलेली संधी गमावाल. त्यामुळे माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, पण शेवटी निर्णय तुमचा. पोर्टलवर लॉग इन करा, तिथे वेंडर सिलेक्शन टॅबमध्ये जा. तिथे तुमचा जिल्ह्यासाठी सध्या त्या 3-4 कंपन्या उपलब्ध दिसत आहेत. त्यापैकी जिची सर्व्हिस तुमच्या भागात चांगली आहे किंवा ज्या कंपनीचा डीलर तुमच्या जवळ आहे, ती कंपनी तातडीने निवडून टाका. उत्तमच्या नादात चांगल्या हातातून जाऊ देऊ नका. लक्षात ठेवा, शेवटचा निर्णय तुमचा. हे काम तुम्हाला दिलेल्या मुदतीच्या आतच SMS मध्ये दिलेल्या तारखेच्या आत करायचं आहे. एकदा डेडलाईन उलटून गेली की सिस्टीम ऑटोमॅटिकली तुमचा अर्ज रिजेक्ट करू शकते. थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, शासनाला आता ही योजना वेगाने राबवायची आहे. भलेही जुने तिकडे खराब झालेले पडलेले असू द्या. पेंडिंग अर्जाची संख्या कमी करायची आहे. त्यामुळेच हे कडक पाऊल उचललं जात आहे. जर तुम्हाला अजून असा SMS आला नसेल तरीही रिस्क घेऊ नका. जर तुमचे पैसे भरूनही झाले असतील तर आजच पोर्टलवर जा आणि उपलब्ध कंपनी निवडून मोकळे व्हा. उगीच अर्ज करण्याची पुन्हा अर्ज करण्याची आणि हा रद्द होण्याची नामुष्की ओढून घेऊ नका. आणि हो, शेवटचा निर्णय तुमचा असेल. ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण कोणाचं तरी नुकसान होण्यापासून वाचू शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.